नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी. जगातला एक सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखकांनी असं विधान केलेलं आहे की नावात काय आहे असं म्हणणारा, असा जो डायलॉग म्हणला, तो डायलॉग म्हणणारा लेखक, नाटककार, खूप मोठा साहित्यिक शेक्सपियर होता आणि त्याचंच नाव जगभर ओळखलं जातं. त्याच शेक्सपियरच्या शब्दात असं म्हणेल, नावात काय आहे, थोडं उलट करूया आपण, नावात सर्वच काही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे की 2 सभा नुकत्याच झाल्या. त्या सभेमध्ये एका नेत्याने असं सांगितलं की मागे जे काही झालं त्यापेक्षा आता जर एकत्र येऊन काम केलं तर मी टाळी द्यायला तयार आहे. त्यानंतर सार्वजनिक सभेमध्ये दुसऱ्या नेत्याने असं सांगितलं की काही अटी असतील, मग या दोघांची टाळी 2 हाताने वाजणार का? कारण कुठलीही टाळी एका हाताने वाजत नाही. हे म्हणणारे बोलणारे नेते होते ठाकरे. ठाकरे या नावात काय आहे? या नावात सर्वच काही आहे. काय नाही या नावामध्ये? महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या जर परिवर्तन किंवा बदल जर करायचा असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे हे आडनाव आणि ठाकरे या नावानं चालणारे जे पक्ष आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, जो उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचं हे विधान आहे. प्रश्न असा पडतो की राजकारणाचे जे अभ्यासक आहेत, राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत आणि सर्वसामान्य जी जनता आहे, तो प्रश्न असा आहे की नुकत्याच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. मग आता ही राजकीय टाळी वाजवण्याचं कारण काय आहे? मग बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या नंतर हे 2 ठाकरे बंधू जर एकत्र यायचं म्हणत असतील तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो एका ठाकरे नावाचा ब्रँड बनलेला होता, तो ब्रँड काय करणार आहे? सध्या त्यांनी सर्वात जास्त राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या. मी असं म्हणेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभाव पाडणारे 3 ते 4 दशक ज्यांचं राजकारण चाललं ते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे असे नेते होते. त्याच्यानंतर काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष होता, भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष होता. काँग्रेसकडेही काही करिश्मा दाखवणारे, इथं सत्ता चालवणारे नेते होऊन गेले. भारतीय जनता पक्ष तर त्या बाबतीमध्ये आज आवर्जून उल्लेख करावा लागेल देवेंद्र फडणवीस. परंतु त्यापूर्वीही मोठे नेते असलेले प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी